नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिवण न्यूज अनकटच्या कलारंजनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। आपण अर्थातच प्रीमियरला आलेलो आहोत व्हॅलेंटाईन्स डे चित्रपटाच्या, आणि चित्रपटाचा कुठलाही दिग्दर्शक हा अत्यंत महत्त्वाचा असतो। चित्रपटामध्ये काय आहे, कशा प्रकारे त्याचं चित्रीकरण झालेलं आहे, कथा काय आहे, ह्या संपूर्ण गोष्टीबद्दल आपण रोहित सरांबरोबर चर्चा करणार आहोत। सर, सर्वप्रथम न्यूज अनकटमध्ये तुमचं स्वागत करतो मी। काय सांगाल सर, हा जो चित्रपट आहे व्हॅलेंटाईन्स डे, नावामध्येच रोमॅन्टिकपणा आहे, पण चित्रपटाचं जे बॅनर लक्षात घेता काहीतरी हॉरर ह्यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे, काहीतरी एक सत्य घटना यामध्ये मांडण्यात आलेली आहे, असं काहीतरी यातून दिसतंय। काय सांगाल चित्रपटात? नक्कीच सिनेमाचं नाव व्हॅलेंटाईन्स डे याच्यामुळे ठेवले का तर ते व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीचं महत्त्व जे देशामध्ये आपले पसरत आहे की व्हॅलेंटाईन डे म्हणलं तर एक दिवसाची सुट्टी घ्या, आपल्या प्रियसीसोबत किंवा आपल्या बायकोसोबत, आपल्या कुठल्याही ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्यात फिरायला जा, हा दिवसाचं महत्त्व मानलं जातं। पण कधीतरी आपल्याला असं वाटतं का की या दिवसामध्ये सुद्धा या दिवसाचा फायदा घेऊन काही गोष्टी कार्यरत असतील। असं गृहीत धरा की एखादी मुलगी गायब झाली आहे तुमच्या त्या दिवशी, तर बघणाऱ्याला पण असं वाटतं की अरे तिच्या प्रियकरासोबत गेली असेल, फोन उचलत नसेल, फोन स्विच ऑफ असेल, तर आपल्या मनात तेच येतं ना, अरे आज व्हॅलेंटाईन कुठेतरी बाहेर गेली असेल। आमचं या फिल्ममध्ये जरी व्हॅलेंटाईन डे नाव असलं, व्हॅलेंटाईन्स डे नाव असलं, तर याच्या पाठीमागे खूप मोठी एक भयानक कलाकृती आहे, तुम्हाला आता बघायला भेटणार आहे, पहिला मुद्दा। आणि दुसरा मुद्दा म्हणजे ही जी स्टोरी आहे, या स्टोरी आता पाश्चात्य देशामध्ये आता हे भयंकर प्रचंड प्रमाणामध्ये कार्यरत आहे आता सध्याच्या कंडिशनला। जसं तुम्हाला स्किन रिप्लेसमेंट असेल, स्किनचे काय आजार असतील, त्यांच्या स्किन डिजीज असतील, त्यासाठी स्किनचा जो फायदा म्हणजे तो उपयोग केला जातो, त्या उपयोगासाठी ज्या तरुण मुली गायब केल्या जातात, किडनॅप केल्या जातात, ती आपण गोष्ट या फिल्ममध्ये दाखवलेली आहे। नक्की चित्रपट चित्रीकरण करत असताना जी स्टारकास्ट तुम्ही सांभाळलेली आहे, कोणत्या कोणत्या प्रकारचं आव्हान होतं आणि कसं काम ह्या चित्रपटात? काय असतं ना, प्रत्येक जण या चित्रपटामध्ये ज्यांनी काम केले ते त्यांनी त्यांच्या पदावर खूप उच्चतम काम केलेले, जसं अश्विनी कुलकर्णी असेल, अरुण कदम सर असतील, सुरेश विश्वकर्मा सर असतील, संजय खापरे असतील, या सगळ्यांना एकाच मीटरमध्ये बसवणं ही थोडी हार्ड टास्क होता। म्हणजे कसं असतं, जरा समजा संजय खापरेमुळे अरुण कदम सरांना उशीर होते किंवा अरुण कदममुळे दुसऱ्या कोणाला उशीर होते, तर ते उचनीच होत राहतं मराठी इंडस्ट्रीमध्ये। मग ते काय होऊन जातं ना, सगळ्यांना शांत करा, त्यांच्या रोल पद्धतीने त्यांच्या कोणते अभिनय काढून घ्या आणि त्या स्क्रिप्ट प्रमाणे पुढे सरकत राहा, या सगळ्या गोष्टीचं मिक्सचर आपल्याला याच्यातून बघायला भेटणार आहे। आणि मला असं वाटतं की या सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य केले आणि फिल्म आज तुम्हाला तुमच्या समोर बघायला मिळणार आहे। चित्रीकरण करत असताना कोणता असा अनुभव आहे जो प्रेक्षकांसोबत तुम्हाला शेअर करायला आवडेल, जेणेकरून प्रेक्षक आतुरतेने या चित्रपटाकडे येतील? हा अनुभव म्हणजे असा की ज्यावेळेस या चित्रपटातले काही सीन आम्ही शूट करत होतो, त्यावेळेस अचानक असा आलेला विचार की अरे यार, हे खरंच असं घडत असेल तर, ही तर काल्पनिक स्टोरी आहे ना, की आम्ही एक व्यक्ती हात तोडतोय, पाय तोडतोय, ही तर काल्पनिक स्टोरी, आमचं विजन येते। बट असा विचार करा, जर हे रिअल मध्ये घडत असेल तर ते किती भयानक होत असेल, मग त्या मुलीचा आत्मा काय म्हणत असेल किंवा ती मुलीचा जीव काय म्हणत असेल। तर हा विचार मला असं वाटतं की तुम्ही ज्यावेळेस तो बघायला याल, सिनेमा बघायला, तो जेव्हा तुम्ही ती कृती बघाल, त्यावेळी तुमच्याही मनात हाच नक्कीच प्रश्न उद्भवेल की जर ह्या मुली गायब होत राहत असतील तर त्यांच्यासोबत असं होत असेल का। ते बघण्यासाठी तुम्हाला सिनेमागृहात यायचंय सर। नक्की सर, शेवटचा प्रश्न आहे, मराठी चित्रपट आहे, मराठी चित्रपट हिंदी चित्रपटांच्या बरोबरीने सध्या चाललेला आहे, नक्कीच काम करतोय। अनेक ठिकाणी मराठी चित्रपट हिंदी चित्रपटाला वरचढ चढताना आपण पाहतो। अशा वेळेला एक आगळीवेगळी संकल्पना तुम्ही समोर घेऊन येताय, प्रेक्षकांना काय तुमच्याकडनं आव्हान असेल, खास करून मराठी प्रेक्षकांना मराठी चित्रपट? मराठी प्रेक्षकांना मला एवढंच आव्हान असेल की आजपर्यंत जितके सिनेमे हिट गेलेले आहेत, ते साऊथ इंडियन राहू द्या किंवा मराठी राहू द्या, हिंदी राहू द्या, त्यांना सगळ्यात जास्त कलेक्शन हा निजाम एरिया म्हणजे मराठवाड्यातून झालेला आहे, आजपर्यंत हिस्ट्री आहे। तर मला असं वाटतं की मराठी फिल्मला सुद्धा तुम्ही निजाम एरिया म्हणजे मराठवाड्यामधून तुम्ही सध्या जास्त कलेक्शन करून द्या। कलेक्शन जरी नसलं, ॲटलीस्ट वन टाइम तरी सिनेमा पहा, सिनेमाबद्दल निगेटिव्ह कमेंट्स असतील तरी शेअर करा, पॉझिटिव्ह कमेंट असतील तरी शेअर करा, ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतात। असं म्हणतात की जर एखादा पहिला आला आणि त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळाली तर तो अजून मेहनत करायला लागतो, आणि जर समजा शेवट आला आणि त्याला जर कोणी सांगितलं की बाळा तू नेक्स्ट टाइम खूप चांगलं करशील, अभ्यास करत राहा, तर तो त्या पद्धतीने करायला लागतो। तसे आम्हाला प्रतिसाद खूप महत्त्वाचे ठरतील। आणि मराठी जे प्रेक्षक आहेत त्यांना एवढंच म्हणायचं, आपली भाषा टिकवा, आपला ऑडियन्स टिकवा आणि आपले सिनेमा टिकवा, ॲटलीस्ट एवढं तरी म्हणायचं मला। थँक्यू सर, तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि चित्रपटासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। थँक्यू सर। व्हॅलेंटाईन्स डे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। तत्पूर्वी हा चित्रपट निर्मितीमध्ये जे निर्मात्यांचं अत्यंत महत्त्वाचं काम असतं, ज्यांच्याशिवाय हा चित्रपट पूर्णत्वास होत नाही, असे निर्माते फिरोज माजगावकर सर आपल्यासोबत आहेत। सर, न्यूज अनकटमध्ये तुमचं स्वागत आहे। एक चित्रपट आणि चित्रपट निर्माते अत्यंत महत्त्वाचे असतात। चित्रपट निर्मितीसाठी निर्माता खूप मोठा आधारस्तंभ असतो। हा चित्रपट निर्मिती करत असताना कशा स्वरूपाची दृष्टिकोन तुमच्या डोळ्यासमोर होती? चित्रपट हा निर्मिती करायचा आहे, ह्या चित्रपटामध्ये तुम्ही काम देखील केलेलं आहे ॲक्टर म्हणून, काय डोक्यामध्ये विचार होते, काय सांगा? ॲक्च्युली जेव्हा मी स्टार्ट केला होता
प्रोजेक्ट, तेव्हा मला भरपूर ऑफर्स होते भोजपुरी हिंदी करायचे. बट देन मी कोकणातला माणूस आहे, तर मी डिसाईड केलं की वी विल स्टार्ट फ्रॉम मराठी फिल्म इंडस्ट्री. म्हणून आम्ही एक सब्जेक्ट असं हे करत होतो की थोडा वेगळा सब्जेक्ट पाहिजे. इट्स नॉट लाईक कॉमन लव्ह स्टोरी, नाही ते कॉमन ड्रामा, असं नाही. आता तुम्ही जर पिक्चर पाहिलात ते तुम्हा भरपूर असा म्हणजे विचित्र डिफरंट स्टोरी भेटेल तुम्हाला व्हॅलेंटाईन्स डे. म्हणून मी आता मराठी फिल्म इंडस्ट्रीलाच पकडून आम्ही पुढे जाणार आहे. आणखी हा पिक्चरचा आपला व्हॅलेंटाईन्स डे आहे तो 21 जूनला रिलीज होणार आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र. आज त्याचा प्रीमियर आहे सिटी प्राईड कोथरूडमध्ये. सो प्लीज डू अँड सपोर्ट. या चित्रपटमध्ये तुम्ही ॲक्टर म्हणून देखील काम केलेलं आहे. कसा अनुभव होता चित्रपट? पहिल्यांदाच एकच नवीन प्रोजेक्ट, तुम्ही नेव्हीमध्ये काम केलेलं आहे, ते एक वेगळं फील्ड, फिल्म इंडस्ट्री एक वेगळं फील्ड, आणि प्रोड्युसर म्हणून काम करणं सोपं असतं कारण आपण पैसे लावतो आणि मोकळे होतो. परंतु तसं न करता तुम्ही स्वतः ॲक्टर म्हणून देखील काम केलेलं आहे आणि ते एक टेन्शन असतं बॅक ऑफ द माइंड की चित्रपट कसा होईल, कशी निर्मिती होईल, कधी एडिट होईल, कधी रिलीज होईल, ह्या संपूर्ण गोष्टी कसं टॅकल केल्या? ॲक्च्युली ॲक्टिंग इज व्हेरी टफ. आणखी माझं म्हणजे मराठी एवढं म्हणजे मराठी एवढं मला बोलता येत नाही की तर माझं जे एज्युकेशन आहे ते आउट ऑफ इंडिया झालेलं आहे. अँड मग इथे आल्यानंतर टू ॲक्ट इन अ मराठी लँग्वेज वॉज व्हेरी डिफिकल्ट. बट जेव्हा मला ॲज अ प्रोड्युसर जेव्हा मला ती रिस्पॉन्सिबिलिटी दिली गेली होती की यू हॅव टू ॲक्ट, भरपूर मध्ये मी 2-2, 3-3 दिवस मी स्क्रिप्ट रिहर्स करायचो. सो माझा असा होता की आय हॅव टू गिव्ह द सीन इन वन टेक. कसं असो निर्माता बोलल्यानंतर वन टेकमध्ये सीन दिला पाहिजे तिथं की यू हॅव टू सेव्ह द टाईम जर वाढला ते शिफ्ट्स वाढणार, सीन पिक्चरचे शूटिंग डेज वाढणार. म्हणून भरपूर एफर्ट्स टाकलेले आहेत मी. रात्री शूट्स कंप्लीट करून पुन्हा नेक्स्ट डे असे कंटिन्युअस करताना म्हणजे इट इज व्हेरी डिफिकल्ट. एवढा इझी राईट नाही होता. तुमच्या चित्रपटामध्ये जी स्टार कास्ट होती त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता? आय थिंक भरपूर प्रोफेशनल लोक आहेत. आणखी माझे जे फेवरेट आहेत ते अरुण कदम सर आहेत. इज फॅन्टॅस्टिक. म्हणजे त्यांची जी ॲक्टिंग आहे इज जस्ट नॅचरल. आणखी लोकांना एवढं ते हसवतात ना, म्हणजे त्यांचं एक कॉमेडिक सीन आहे. आणखी जे आम्ही आता प्लॅन करतोय व्हॅलेंटाईन्स डे 2 मध्ये त्याचा कॅरेक्टर आहे त्याला आम्ही पुढे घेऊन जाणार आहे अरुण कदम सरांचा. सो जेव्हा मी अनाऊन्स करणार नेक्स्ट प्रोजेक्ट तेव्हा ते त्यांचं इम्पॅक्ट तुम्हाला त्या पिक्चरला दिसणार. शेवटचा प्रश्न आहे सर, काय अनुभव होता, काय आठवणी असतील, काय एक्सपिरियन्स असतील सेटवरच्या गमती जमती ज्या तुम्हाला प्रेक्षकांसोबत आमच्यासोबत शेअर करायला आवडेल? ॲक्च्युली कसं होतं की शिफ्ट स्टार्ट व्हायची मॉर्निंग 7 o'clock, एंड व्हायचे 7 o'clock इन द इव्हनिंग. नंतर मला कम्प्लीट ट्रॅव्हलिंग करायचं होतं 1 hour बॅक टू द होम. सकाळी पुन्हा उठून 1 hour सेटवर यायचं. म्हणजे असं वाटते की जे फिल्म मेकिंग एवढं सोपं नाही आहे. इट इज व्हेरी डिफिकल्ट. एवढा एफर्ट्स लागतात त्याच्यात. आणखी मी आपल्या ऑडियन्सला हेच सांगणार की जेवढे आम्ही एफर्ट्स लावलेले आहेत तर प्लीज तुम्ही एकदा तरी आमचा मूव्ही पहा अँड डू सपोर्ट अस. आणखी मी कोकणातला आहे, रत्नागिरीतला आहे, ते मी रत्नागिरीच्या पण लोकांना सर्वांना बोलणार आहे की प्लीज डू सपोर्ट अस. थँक्यू. व्हॅलेंटाईन्स डे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि मुळातच एखादा चित्रपट म्हटला की प्रत्येकाला कुतूहल असतं त्या चित्रपटाच्या संगीताबद्दल. आणि व्हॅलेंटाईन्स डे जसं एक प्रेमासारखं नाव आहे, एक रोमॅन्टिक नाव आहे, त्यामुळे ह्या चित्रपटामध्ये गाणी देखील अशीच असतील का, याबद्दल अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये आहेत आणि त्याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आत्ता आपल्यासोबत आहेत या चित्रपटाचे म्युझिक डायरेक्टर LNKP सर. सर, न्यूज अनकटमध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत करतोय. चित्रपटाच्या संगीताबद्दल काय सांगाल? कशा प्रकारचं संगीत ह्या प्रेक्षकांच्या भेटीला? नमस्कार मित्रांनो. सगळ्यात पहिल्यांदा सांगतोय की आज पुण्यात आलोय प्रीमियर पाहायला. उद्यापासून सिनेमा पूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे. भरभरून प्रतिसाद द्या. सगळ्यांनी नक्की सिनेमा पाहायला या. चित्रपटाच्या संगीताबद्दल सांगायचं तर वेगवेगळ्या पद्धतीची 3 गाणी आहेत. त्यामध्ये एक गाणं ॲज अ म्युझिक कंपोजर मी केलेलं आहे, डोंट वरी. साक्षी होळकर यांनी ते गाणं गायलेलं आहे. संजय नवगिरे साहेबांनी ते गाणं लिहिलेलं आहे. आणि एक रावडी रजनी गाणं जे मी गायलेलं आहे वंदना दत्तासोबत.
वेगवेगळ्या धाटणीची 3 गाणी आहेत आणि वेगवेगळे 3 म्युझिक कंपोजर आहेत देशामध्ये. त्यामुळे तुम्हाला एक वेगळं पण नक्कीच पाहायला मिळेल, एक वेगळी टेस्ट मिळेल. बिकॉज एक म्युझिक कंपोजरची टेस्ट कुठे ना कुठे सेम येईल, पण या 3ही गाण्यात तुम्हाला एक वेगळा मजा आहे आणि खूप चांगल्या लेवलला ब्लू लाईन फिल्म्सला गाणी चालू आहेत आणि तुम्हाला नक्की आवडतील आणि फिल्म ही तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही नक्की येऊन बघा थिएटरला. सर नक्कीच आपण हा जो बॅनर बघितलेला आहे, नाव आहे अ व्हॅलेंटाईन्स डे, एक प्रेमाचं नाव आहे. बॅनर जर बघितला तर फार काही असं ॲग्रेसिव्ह मूवी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे असं वाटतंय. आणि तुम्ही म्हणाल की वेगवेगळ्या प्रकारची 3 गाणी तुम्ही प्रेक्षकांच्या भेटीला आणलेली आहे. काय आव्हान होतं ही गाणी करताना 3 वेगवेगळ्या प्रकारची गाणी बनवतात? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की फिल्मचं वैशिष्ट्यच हे आहे की अ व्हॅलेंटाईन्स डे हे नाव जरी रोमॅन्टिक असलं की त्या व्हॅलेंटाईन्स डेला नेमकं काय होतं हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना एक ज्याला म्हणून की थिएटरमध्ये यायला लागेल. कारण जरी फिल्मचं नाव रोमॅन्टिक असलं तरी थ्रिलर मूवी आहे आणि व्हॅलेंटाईन्स डेच का, ह्या सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर त्यामुळे तो प्रश्न जर तुम्हाला उलगडायचा असेल तर तुम्ही सिनेमा थिएटरला येऊन नक्की सिनेमा बघा. आणि याच्यामध्ये सरांनी मला जर सांगितलं की तुम्हाला गाणी करताना वेगवेगळ्या काय तुम्हाला एक्सपिरियन्स, तर मला असं पहिला माझ्या लाईफचा एक सिनेमा असेल म्हणजे मी आतापर्यंत जे केले त्याच्यामध्ये की मला या सिनेमासाठी माझे प्रोड्युसर्स आणि डायरेक्टर इतके चांगले होते की त्यांनी इतकी सुंदर फ्रीडम दिली होती आम्हाला. सर आप करो, आप अच्छा करोगे, हमको पता है. आणि त्या पद्धतीने त्या सिनेमाची गाणी झाली, खूप चांगल्या लेवलला झाली, खूप चांगल्या लेवलला चालू आहे सध्या मार्केटला. पण तुम्ही नक्कीच बिळूनाला जाऊन गाणी ऐका आणि सपोर्ट करा. बाकी आता उद्या प्रेक्षक वर्ग आहेच. नक्की सर, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुमच्या पिक्चरसाठी. थँक्यू सर. अ व्हॅलेंटाईन डे चित्रपटाबद्दल आपण लेखकांकडून, त्यांच्या सिनेमाच्या कलाकारांकडून माहिती जाणून घेतो आणि ह्याच सिनेमामध्ये ज्यांनी उत्कृष्ट असं काम केलं आहे असे सर्वांचे लाडके अभिनेते अर्थातच दादूस आपल्यासोबत आहेत. अरुण कदम सर. सर, न्यूज अनकटमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय मी. एक आगळा वेगळा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय, काय सांगाल ह्या चित्रपटाबद्दल आणि तुमच्या भूमिकेबद्दल? नाही, खरंच खूप छान. म्हणजे या सिनेमाची कॉन्सेप्टच वेगळी आहे की जनरली व्हॅलेंटाईन डे हा विषय म्हटल्यानंतर सगळ्यांना जनरली की प्रेमाचा दिवस आहे. तर म्हणजे मी आता नेहमीच असं म्हणतो की आपण नुसतं बायकोला किंवा आपल्या गर्लफ्रेंडला प्रेमाचा दिवस न सांगता आपली आई, बहीण, ताई, काकी, मामी सगळ्यांना म्हणायला पाहिजे. पण आता ते काय झाले, गर्लफ्रेंडलाच एक व्हॅलेंटाईन डे म्हणायचा दिवस झालेला आहे. तर तो चुकीचा असून मला असं वाटतं की प्रेमाचा दिवस आहे सगळ्यांसाठी करावा. पण हा जो सब्जेक्ट आहे तो असा आहे सब्जेक्ट की या दिवशी अनेक मुली मुंबईच्या बाहेर, पुण्याच्या बाहेर, परदेशात मुली गायब होतात. आणि त्या मुली गायब होतात तर त्यांचे आई वडील ती कंप्लेंट करायला जात नाही. त्याचं कारण असं होतं की जनरली त्यांना असं विचारलं जातं की बाबा 14 एप्रिल आहे म्हटलं, आपलं 14 फेब्रुवारी आहे म्हटल्यानंतर कुठल्या तरी मित्राबरोबर गेली असेल, मैत्रिणीबरोबर गेली असेल, तर एक त्यांना अशी भीती वाटते की त्याच्यामुळे ते लोक 3-4 दिवस लेट करतात पोलीस स्टेशनला जाण्यासाठी. आणि अशामुळे काय होतं की ती मुलगी नेमकी जर ती सापडणार असेल तर आवाक्यात असू शकते. तेव्हा तुम्ही ताबडतोब पोलीस स्टेशनला जाऊन आपली कंप्लेंट लिहिणं फार गरजेचं आहे. म्हणजे आई वडील अशा परिस्थितीमध्ये त्यांना काय होतं, त्यांची टेन्शनमध्ये असतात. पण शेवटी आपली मुलगी आहे, समाज आणि ह्या नंतर विचार करा. अशा चुका जर होत असेल किंवा अशी काही घटना घडत असेल तर तात्कालिक आपल्या डिपार्टमेंटला सांगून आपल्या पोलीस स्टेशनला जवळ जाऊन सांगितलं पाहिजे, हे गरजेचं आहे. असं ह्या सब्जेक्टचा सिनेमा आम्ही तयार करण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून लोकांना हे कळेल की बाबा नेमकं जर अशी काही घटना घडली तर आपण काय करायला पाहिजे. अशा पद्धतीचा हा सिनेमा आहे. सिनेमा जाम भारी आहे. सगळ्या टीमनी फार जाम भारी काम केलेलं आहे. म्हणजे आम्ही पडद्यावर दिसतोय, आम्ही छान दिसतोय कसं हे करण्यासाठी जे मागे लागलेले आहेत त्या सगळ्यांना थँक्स. आणि मी असं म्हणेन की आत्ता व्हॅलेंटाईन डे हा सिनेमा माझा अजून एक येतोय. म्हणजे घरी बसून तुम्ही टीव्हीवरती हास्य जत्रा बघता, आता थिएटरमध्ये जाऊन माझा सिनेमा बघा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. आपल्या फॅमिलीला घेऊन जा, आपल्या कुटुंबाला घेऊन जा, आपल्या बायकोला घेऊन जा, गर्लफ्रेंडला तर घेऊनच जा, काही टेन्शन घ्यायचं नाही. म्हणजे सिनेमा एंटरटेन तर आहेच. म्हणजे जरी अशा सब्जेक्टचा असला तरी माझं गाणं आहे, माझे काही सीन्स आहेत, म्हणजे तुम्हाला एन्जॉय करता येईल. आणि माझं गाणं प्रत्येक हळदीत किंवा प्रत्येक असं जिथे कार्यक्रम असेल तिथं बघायला तुम्हाला ही संधी मिळणारच आहे. तर तुम्हाला सगळ्यांना जाम भारी शुभेच्छा. तर मित्रांनो, लवकरात आता सुरू होईल आमचा सिनेमा उद्यापासून. तर तुम्ही सिनेमागृहातच जाऊन वाट बघू नका, घरी येईल आपल्या टीव्हीवर येईल त्याची वाट बघू नका, सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा. थँक्यू. काय सांगाल, काय भूमिका आहे तुमची आणि कशा पद्धतीने अनुभव होता?
फर्स्ट अँड फॉरमोस्ट तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांची खूप गरज आहे आज या चित्रपटाला प्रसिद्ध करण्यासाठी. त्याबद्दल धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे. मी डॉक्टर प्रचिती पुंडे. अ व्हॅलेंटाईन्स डे या मूवीमध्ये मी एक डॉक्टरचाच रोल केलेला आहे. मी एक स्किन डॉक्टर आहे, प्रचिती पवार या नावाने. आणि याच्यामध्ये जेव्हा ॲक्च्युअल क्लायमॅक्स येतो की जिथे स्टोरी उलगडत जाते आणि तिथे इन्स्पेक्टरला कळतं की अच्छा हा सगळा रॅकेट स्किन सर्जरीचा आहे, ट्रान्सप्लांटचा आहे. तिथे मी ती स्टोरी उलगडण्याचं काम केलेलं आहे. छोटीशी पण महत्त्वाची भूमिका माझी होती. चित्रपटादरम्यान माझं मिसेस युनिव्हर्सचं कॉम्पिटिशन होतं सिओल, साऊथ कोरियाला. आणि त्यामुळे मी कमी वेळ देऊ शकले. पण चित्रपटचे जितके दिग्दर्शक आहेत, प्रोड्युसर आहेत, फैरोज माझगावकर असतील, इथले सगळे कलाकार आहेत, आपले रोहित सर जे आपले डिरेक्टर आहेत, या सगळ्यांनी खूप सहकार्य केलं. आणि सगळ्यांनी माझ्यासाठी, मला आठवतंय, बुके आणि केक आणला होता की तुला खूप शुभेच्छा मिसेस युनिव्हर्ससाठी. आणि व्हॅलेंटाईन्स डे 2 हा सून ते काढणार आहेत तेव्हा त्यांनी प्रॉमिस घेतलं होतं की त्याच्यात आम्हाला तू मोठा वेळ दिला पाहिजेस, त्याच्यात हवी आहे. सो इतका चांगला अनुभव या सगळ्या कलाकारांचा इथे आहे. वी वर ऑल ट्रीटेड लाईक अ फॅमिली. आणि येस, लेट्स मेक दिस अ सुपरहिट. अ व्हॅलेंटाईन्स डे ॲज द नेम सजेस्ट. खूप छान आणि चांगला असा हा मूवी आहे. नक्कीच एक आगळा वेगळा चित्रपट आहे. पिक्चरचं नाव जसं प्रेमाचं जरी असलं तरी एक आगळी वेगळी कथा तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करताय. आणि जे तुम्ही तुमचं कॅरेक्टर सांगितलं ते देखील एक वेगळ्या प्रकारचं काम या ठिकाणी करते. प्रेक्षकांना काय आव्हान कराल, कशा पद्धतीने? प्रेक्षकांना मी एकच आव्हान करू इच्छिते की आपण व्हॅलेंटाईन्स डे म्हटलं की फक्त आपल्याला 14 फेब्रुवारी आणि बाकी गोष्टी आठवतात. आणि जे प्रोड्युसरनी किंवा जी ही स्टोरी लाईन आहे की व्हॅलेंटाईन्स डेला जर मुलींचं अपहरण झालं तर मग युजली पोलीस स्टेशनमध्ये काय म्हटलं जातं की ठीक आहे, आता ती गेली असेल, इकडे गेली असेल. पण असं नका करू तुम्ही. मुलींकडे लक्ष द्या. असं नसतं की प्रत्येक वेळी मुलगी स्वतःहूनच जाती आहे. आजूबाजूला तिची सुरक्षेची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि एक जनजागृती करण्यासाठी हा मूवी थोडक्यात काढला गेलेला आहे. मूवीज वेगळ्या पद्धतीने पण असू शकतात आणि नवीन नवीन प्रयोगांना स्वीकारण्याचं धाडस आम्ही केलेलं आहे. तुम्ही पण करा, असं मी आवाहन प्रेक्षकांना करू इच्छिते. खरं तर ॲज अन आर्टिस्ट, बट प्रत्येक आर्टिस्टला वाटत असतं की काहीतरी नवीन करायला हवं किंवा काहीतरी नवीन त्याच्या वाटेला यावं. तर तसंच माझ्या वाटेला आला व्हॅलेंटाईन्स डे. तर खरंच मला खूप छान वाटतंय, अभिमान वाटतोय की मी एक आगळ्या वेगळ्या चित्रपटाचा एक पार्ट आहे. आणि माझं सॉन्ग आहे यात, एक प्रमोशनल सॉन्ग आहे रावडी रजनी म्हणून. तर ते सॉन्गही तुम्हाला खूप आवडेल. खूप छान प्रकारे डिरेक्शन वगैरे सगळं ऑल गुड. आणि तसंच तुम्ही, एक रिक्वेस्ट करेल मी सर्वांना की तुम्ही नक्की मूवी बघा, तुम्हाला सर्वांना आवडेल. व्हॅलेंटाईन्स डे या नावावर जाऊ नका, त्यामागे खूप काही आहे, खूप तुम्हाला आवडेल, छान वाटेल. तर नक्की बघा. थँक्यू मॅम, थँक्यू.